अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे दुबईतील रिअल इस्टेट बाजाराबाबत चर्चा वाढली आहे। विशेषतः अजून बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तांच्या किमती कमी होतील का असा प्रश्न गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालाय। या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये मालमत्तेत गुंतवणूक केलेल्या अनेक गुंतवणूकदारांमध्ये सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे। काही गुंतवणूकदार चिंतित आहेत की युद्धामुळे अनिश्चितता वाढल्याने अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीचे दर कमी होऊ शकतात किंवा खरेदीचा वेग मंदावू शकतो। 2025 मध्ये दुबईतील 65% पेक्षा जास्त व्यवहार ऑफ प्लॅन प्रॉपर्टीचे होते। म्हणजे लोक बांधकाम सुरू असलेल्या फ्लॅटमध्ये आधीच गुंतवणूक करत होते। म्हणून युद्ध किंवा अस्थिरता आली तर सर्वात आधी याच प्रॉपर्टीवर परिणाम होतो। नमस्कार, मी मृणाली पिळणकर, एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत। 2026 मध्ये दुबईतील घरांचे भाव घसरतील का, पाहूया या रिपोर्ट मधून। 2022 ते 2025 दरम्यान दुबईतील घरांच्या किमती सुमारे 60% पर्यंत वाढल्या। 2025 मध्ये रिअल इस्टेट व्यवहार रेकॉर्ड स्तरावर गेल्याचं पाहायला मिळालं। भाड्याचा परतावा 6 ते 9% इतका असल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार आकर्षित झाल्याचं चित्र होतं। त्यामुळे मार्केट आधीच हाय पीकवर होतं। दुबई रिअल इस्टेट आधीच खूप वेगाने वाढलं होतं, पण युद्धजन्य परिस्थिती पाहता 2026 मध्ये दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे। मध्य पूर्वेत तणाव वाढल्यामुळे अनेक गुंतवणूकदार शांत मोडमध्ये गेल्याचं चित्र आहे। नवीन प्रॉपर्टी खरेदीचे निर्णय थोडे थांबले आहेत। व्यवहार कमी झाले तर किमतीवर दबाव येऊ शकतो। शेअर मार्केटवरही परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळते। अलीकडे दुबई स्टॉक मार्केट 3.6% घसरलाय। मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांचे शेअर्सही खाली आलेत। यातून गुंतवणूकदारांची चिंता स्पष्ट दिसते। मात्र काही तज्ञांच्या मते भविष्यात जास्त घरांचा पुरवठा येणार असल्याचं सांगण्यात आलंय। 2028 पर्यंत 3 ते 4 लाख नवीन घरे बाजारात येण्याचं सांगण्यात आलंय। जर मागणी कमी झाली तर प्रॉपर्टीचे दर स्थिर राहू शकतात किंवा 10 ते 15% पर्यंत दुरुस्ती होऊ शकते। तर काहींनी म्हटलंय की युद्ध आणि प्रादेशिक तणावामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास तात्पुरता कमी होऊ शकतो। त्यामुळे सध्या अनेक गुंतवणूकदार वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। परदेशी गुंतवणूकदार कमी झाले तर मालमत्तेच्या किमतीवर दबाव येऊ शकतो, पण दुबईची अर्थव्यवस्था मजबूत असल्याने मोठा क्रॅश लगेच होण्याची शक्यता कमी प्रमाणात व्यक्त केली गेली आहे। इतर देशांच्या तुलनेत दुबई मार्केट मजबूत मानलं जातं। याची कारण पाहिली तर दुबई इन्कम टॅक्स नाही। घर खरेदी केल्यास रेसिडेन्सी योजनेअंतर्गत गोल्डन व्हिसा मिळतो। यामुळे पर्यटन आणि अर्थव्यवस्था मजबूत होते। दुबईत अनेक व्यवहार हे कॅश मध्ये होतात, त्यामुळे कर्जाचा बोजा कमी होतो। त्यामुळे दुबईच्या मालमत्तेत लगेचच मोठी घसरण होईल असं नाही। दुबई रिअल इस्टेट मध्ये भारतीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। 2008 चा क्रॅश आणि 2026-28 अंदाज सोप्या भाषेत समजून घेऊया। दुबईमध्ये प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्यांमध्ये भारतीय नेहमी टॉप गुंतवणूकदार असतात। अनेक वर्षांपासून भारतीय, ब्रिटिश आणि रशियन गुंतवणूकदार दुबईमध्ये सर्वाधिक घरे खरेदी करत आहेत। 2024 ते 25 मध्ये दुबईमध्ये झालेल्या व्यवहारांपैकी मोठा हिस्सा हा भारतीय खरेदीदारांचा असल्याचं रिपोर्ट मधून समोर आलंय। मात्र कारण पाहिलं तर दुबईमध्ये इन्कम टॅक्स नाही, तसंच भाड्याचे 6 ते 8% पर्यंत चांगलं उत्पन्नही मिळतं। भारतातील महाराष्ट्र, गुजरात आणि केरळमधील अनेक लोक हे दुबईमध्ये गुंतवणूक करतात। दुबईमध्ये 1 BHK फ्लॅटची किंमत परिसरातून वेगवेगळी असते। 1 BHK फ्लॅटचे वार्षिक भाडे साधारण 12 लाख ते 25 लाख मिळू शकतं। ही रक्कम परिसर आणि सुविधांवर अवलंबून बदलू शकते। दुबई सरकार काही प्रकारच्या मालमत्तेच्या खरेदीवर गोल्डन व्हिसा देते, ज्यामुळे तुम्हाला दुबईमध्ये लांबकालीन राहण्याचा परवाना मिळतो। मात्र यासाठी 1 कोटी किंवा त्याहून अधिक किमतीची मालमत्ता खरेदी करावी लागते। प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर किंवा कंपनीच्या नावावर नोंद करावी लागते। काही प्रकल्पांसाठी लांबकालीन कर्ज किंवा भाडेकरूंसह मालमत्ता नोंद सुद्धा करावी लागते। गोल्डन व्हिसाचे फायदे पाहिले तर 5 ते 10 वर्षांसाठी दुबईत राहण्याचा हक्क मिळतो। व्यवसाय किंवा नोकरीसाठी दुबईत सोपा प्रवेशही होतो आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा आणि कुटुंबासाठी चांगल्या सोयी मिळतात। मात्र प्रत्येक प्रोजेक्टसाठी अटी वेगळ्या असू शकतात, त्यामुळे प्रॉपर्टी एजंट किंवा सरकारी वेबसाईटची मदत घेणं आवश्यक असतं। मागे वळून पाहिलं तर 2008 मध्ये दुबई प्रॉपर्टी क्रॅश झाल्याचं सांगण्यात येत होतं। 2008 मध्ये जागतिक आर्थिक संकट आल्यामुळे दुबईतील प्रॉपर्टीचे दर हे 50% पर्यंत घसरले। अनेक बांधकाम प्रकल्प थांबल्याचं पाहायला मिळालं। अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्याचं सांगण्यात येत होतं, पण त्याची कारणही तशीच होती। खूप जास्त कर्जावर प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली होती। दरम्यान जास्त प्रोजेक्ट सुरू झाले आणि आर्थिक मंदीला तोंड द्यावं लागलं। पण जर 2026 ते 2028 मध्ये पाहिलं तर तज्ञांच्या मध्ये खूप नवीन प्रोजेक्ट बाजारात येणार असल्याने इतकी घसरण होऊन प्रॉपर्टी दर हे 5 ते 15% पर्यंत कमी होऊ शकतात किंवा दर स्थिर राहतील आणि मागणी मजबूत राहिली तर दुबईमध्ये परदेशी गुंतवणूक दरात वाढ होऊ शकते। जरी मध्य पूर्वेत मोठं युद्ध झालं तरी मोठी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी, पुणे।